पुढे वळूयात। बातमी परत एकदा राजकीय घडामोडीच्या संदर्भातली आहे। विधान परिषद निवडणुकीची रणनीती काय असावी या संदर्भात शिवसेनेच्या अंतर्गत मंथन होत आहे। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली आहे। बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होईल। नाशिकच्या जागेबाबत त्यामध्ये चर्चा होणार आहे, कारण सध्या नाशिकच्या जागेवरील आव्हानं संपत नाहीयेत। एकनाथ शिंदे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी बोलवलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतल्या महत्त्वाच्या नेत्यांना बोलावून घेतलेलं आहे। गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे नाशिकची जागा महायुती जिंकणार की हरणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच ही जागा जिंकायचीच यासाठीची रणनीती ठरवली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी आणि शुभम उमाळे या निमित्ताने सहकारी जोडले गेलेले आहेत। शुभम, नंदनवनच्या बैठकीमध्ये कोण कोण हजर राहणार आहे? गोकुळ गीते जर मैदानात राहिले तर डोकेदुखी कोणाची वाढेल? आता जो प्रसाद सर, आता आपल्यापर्यंत एवढीच अपडेट येत आहे। कॅबिनेट निमित्त सर्व मंत्री आणि स्वतः एकनाथ शिंदे मंत्रालयात आले होते आणि त्या दरम्यान त्यांनी ज्यावेळेस नाशिकच्या सर्व समस्यांचा पाडा त्यांच्या समोर ऐकवण्यात आला, तेव्हा त्यांनी सांगितलं की उद्या संध्याकाळी आपण यावर बोलूयात, संध्याकाळी 7 वाजता नंदनवनवर। त्यामुळे त्यांनी ही बैठक बोलवली आहे। नेमकं या बैठकीत तोडगा काय निघतो हे पाहणं महत्वाचं असेल, पण त्यांची एकंदरीत भूमिका ही दिसून येत आहे की महायुती म्हणून आपण या सर्व निवडणुकीसाठी समोर जातोय, त्यामुळे तशाच पद्धतीत महायुतीमध्ये समतोल राहायला हवा आणि इतकंच नव्हे तर आपला अधिकृत उमेदवार आहे तोच निवडून आला पाहिजे, याबद्दल त्यांनी स्पष्टता जी आहे ती चर्चेदरम्यान दिली आहे। धन्यवाद शुभम, सगळ्या तपशिलासाठी।